गंगा पापम, गंगेपर्यंत तुम्ही जर गेला तर तुमचं पाप हरण होतं. पण त्याच्याकरता काय आहे, गंगेजवळ जावं लागतं. शशी तापम, शशी म्हणजे चंद्र, हा तुमचा ताप हरण करतो, शीतलता प्रदान करतो. त्याचा औषधीकारक गुण आहे, ते सुद्धा आपल्याला मिळतात. कशाकरता, पण त्याच्याकरता पौर्णिमेची वाट पाहावी लागते. औषधी म्हणून जर चंद्राचा तुम्हाला प्रभाव बघायचा असेल तर खूप ठिकाणी कोजागिरी पौर्णिमेला तो चंद्रप्रभाव दूध वगैरे आढळतात, ते घेतात. पण त्याच्याकरता वर्षातून एकदा कोजागिरी पौर्णिमेची वाट पाहावी लागते. म्हणून शशी ताप आणि दैन्य कल्पतरुस्ततः, म्हणजे तुम्हाला जर का काही इच्छा असेल, तुमचं जर का दैन्य असेल, त्याच्याकरता काही धनधान्य वगैरे तुम्हाला जर प्राप्ती करून द्यायचं असेल तर त्याच्याकरता कल्पतरू, इच्छा व्यक्त केली तुम्हाला प्राप्त होतं. पण त्याच्याकरता काय, त्या कल्पतरूकडे जावं लागतं आणि त्याच्याकडे आपली इच्छा व्यक्त करावी लागते. पण पापम तापम दैन्यांच्या हरेची गुरुदर्शना, पण सद्गुरूचं जर दर्शन झालं तर हा जो आहे हा जंगम तीर्थ आहे, चालतं बोलतं तीर्थ, ते तुमच्या घरी येतात. बरीच मंडळी जी आधीची असतील त्यांना माहिती असेल की आज आमच्याकडे भाऊ येणार आहे, त्यामुळे तुम्ही काय करणार, आज भाऊची पाद्यपूजा करणार आहे. मला जेव्हा विरणकर काका म्हणे की आम्ही भाऊची पाद्यपूजा केली, रुद्र केलं, सगळं केलं, तेव्हा म्हटलं की आणखीन काय पाहिजे, आणखीन तीर्थ कोणतं पाहिजे. सगळ्यात मोठं हे तीर्थ आहे, अकाल मृत्यूहरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु पादोदकम तीर्थम जठरे धारिण. सद्गुरूचं पायाचं जे तीर्थ आहे ते कसं आहे, अकाल व्याधी हरणम आणि सर्व व्याधी निवारणम. कोणी जर मला असं म्हटलं की इथं खरोखर आहे, तर मी म्हटलं ॲज ए सायन्स अँगल मी प्रूव्ह करू शकतो. त्याच्यात आणि तुमच्या टॅप वॉटरमध्ये तीर्थात काय फरक आहे, पण तो काय आजचा विषय नाही. पण एवढं नक्कीच आहे, भाऊ सुद्धा मेडिसिन वाले होते, त्यामुळे तीर्थाचं महत्व त्यांनाही होतं. तीर्थाचं महत्व मला आहे, कारण माझं वॉटरशेड वरती माझा वर्क आहे आणि जिओ केमिस्ट्री माझा टॉपिक होता PhDचा. पण तीर्थाला तीर्थत्व केव्हा येतं, जेव्हा त्याला सद्गुरूंचा स्पर्श होतो. जसं यज्ञाचं जे भस्म आहे, हा यज्ञाचं भस्माचं गुण आहे, पण गुरुचरित्रकारांनी सांगितलं विशेष हस्तस्पर्श श्री गुरु, म्हणजे जेव्हा त्या भस्माला श्री गुरूंचा हस्तस्पर्श होतो तेव्हा त्या भस्माची विभूती होते. आणि मग आपल्या जेव्हा म्हटलं की गुरूंनी आपल्याला विभूती लावली, म्हणजे मग तो खऱ्या अर्थाने विभूती महत्व जे आहे त्यांच्या ठिकाणचा तो अंशच आपल्यापर्यंत पोहोचतो. म्हणून सद्गुरू हे चालते बोलते जंगम तीर्थ. हे कसे आहे, त्यांना काही वेळा या कल्पतरूकडे तुम्हाला मनाची इच्छा सुद्धा व्यक्त करावी लागत नाही, ते शिष्याच्या मनात ओळखतात. म्हणून मी अनेक ठिकाणी जेव्हा बोलतो तेव्हा मी सांगतो की काही काही गोष्टी प्रमाणाने सिद्ध करतो किंवा सिद्ध करायची गरज नाही. अनेक लोकांचा अनेक ठिकाणी असा अनुभव आहे की आपण महाराजांना काही विचारायला जावं आणि 4 लोक बसले असतील तर भाऊनी नेमकं तेच सांगावं जे आपल्याला उत्तर हवं आहे. आपल्या मनातला जो प्रश्न असेल त्याचं नेमकं उत्तर त्यांनी दुसऱ्याशीच बोलताना सांगावं. असा अनेक लोकांचा अनुभव अनेक सत्पुरुषाच्या बाबतीत. म्हणून काय, म्हणून ते आजच्या काळात गुरुतत्व टिकून आहे. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.